हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? अहो, आपण छानच असणार. आता मला काय वाटलं, की माझ्या ज्या प्रिय मैत्रिणी आहे YouTubeच्या फ्रेंड्स, तर त्यांना ना पुरण तर शिजवता येतं चण्याच्या डाळीचं, तुरीच्या डाळीचं. पण त्यांना पोळीमध्ये पुरणच भरता येत नाही. तर म्हणून म्हटलं, की आज नुसताच पुरणपोळीमध्ये कसं भरायचं याचाच व्हिडिओ बनवूया. चला तर मग याची सुरुवात करूया. मी काय केलं, की थोडंसं पीठ घेतलेलं आहे वाटीभर आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला छान भिजवून घेतलं आणि 10-15 मिनिटासाठी छान मुरू दिलं आणि 10-15 मिनिटानंतर त्याला छान मळून घेतलं आणि आपण पोळी बनवतो ना त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घेतला आणि त्याला असं हातावरती रोल करून घेतलं. आपण बघू शकता हा तसं. आणि पोळीमध्ये मावेल एवढा आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो या पद्धतीने असा तळ हातावरती पोळी ठेवून त्यामध्ये अशी वाटी बनवायची आणि त्यामध्ये असं पुरण भरून घ्यायचं आणि त्याला जमा करत आणायचं, की आता आपलं असं हे पुरण भरून झालेलं आहे. बघू शकता आहात आपण. या पद्धतीने आपल्याला हे असं बनवायचं असतं. चला, तर मग असं बनवून घेतलं, की याला एकदा आपल्याला पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि असं हातावरती आपल्याला अर्धी पोळी छान मस्त अशी फिरवून थोडी मोठी करायची आहे. मग थोडंसं पोळपाटावरती पीठ टाकलं, की याला आपल्याला छान हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे. आपल्याला किती मोठी पोळी हवी आहे? आत्ता आमच्या विदर्भीय स्टाईलच्या मोठ्या-मोठ्या पोळ्या असतात पुरणाच्या. एक पोळी खा आणि तिकडे पहा. अशा मोठ्या-मोठ्या पोळ्या आम्ही बनवत असतो. आता आपण तव्यावरती या पोळीला टाकून घेतलेला आहे आणि तावा मीडियम आपला गरम असला पाहिजे. खूप गरम जर असला तर ही पोळी लगेचच खालून लागते. म्हणून आपल्याला थोडी मीडियमच गरम हवा आहे तावा आणि पोळी थोडीशी होत आली, की आपल्याला वरून तुपाची धार सोडायची आहे. बघू शकता आहात आपण व्हिडिओमध्ये या पद्धतीने आपल्याला तूप टाकून असं पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला खरपूस अशी ही चपाती भाजून घ्यायची आहे पुरणाची पोळी. बघू शकता आहात आपण. या पद्धतीने आपण मस्त अशा लुसलुशीत पुरणाच्या पोळ्या बनवा, ज्या तुमच्या ओठांनी सुद्धा तुटतील आणि तुमची तारीफ झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग बाय.